brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उद्या माझा अंतिम निकाल म्हणजे मला जो काही निकाल घ्यायचा आहे किंवा मला जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा पार्टीने या संदर्भात माझ्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे हा उद्या 4 वाजता जाहीर होईल. आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष. काय बोलणी झाली आहे सुप्रिया सुळेंशी? 3 तास चर्चा झालेली आहे, अजूनही तुम्ही निर्णय जाहीर झाला नाही. काय नेमकं चर्चेत झालं? माझ्या राष्ट्रीय अध्यक्षा, त्याचबरोबर मी राजकीय जीवनामध्ये 27 वर्षाचे कामकाज करतो. या शहरामध्ये मला माझ्या पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या संधी मिळाल्या, नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्याच्यामध्ये माझे श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब, माझ्या लाडक्या नेत्या आणि मोठ्या बहिणीप्रमाणे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगामध्ये खंबीरपणाने उभे राहिलेल्या माझ्या आवडत्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे आणि माझे प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मुक्त चर्चा झाली. त्यांनी मला या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा 3 तास दिले, त्याबद्दल त्यांचा मी मनस्वी आभार मानतो. माझे जे काही प्रस्ताव आहेत A, B, C ते सगळे मी त्यांच्यासमोर मांडलेत. त्या संदर्भात खूप मुक्त असे चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये सुप्रियाताईंनी, मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी उद्याचा मुंबईतला निवडणुकीच्या मीटिंगच्या संदर्भातला दौरा कॅन्सल करून पुण्याला वेळ द्यायचं ठरलं. उद्या सकाळी 11 वाजता त्या पुणे कार्यालयामध्ये दाखल होत आहेत. त्या कार्यालयामध्ये ते आमचे जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर उद्या दुपारी 2 वाजता ताई असतील, ताईंनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिली, त्याच्यामुळे मी कार्यालयात नसेल, पण ताई असतील, मी असेल, मान्य शशिकांत शिंदे साहेब असतील, एक कॉन्फरन्स कॉलवर आम्ही कॉल घेऊ. त्याच्यानंतर ताईंनी कार्यकर्त्यांचं काय ऐकलं आहे त्या संदर्भात सगळी चर्चा होऊन उद्या त्याच कार्यालयामध्ये म्हणजे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यालयामध्ये 4:30 वाजता माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन माझा जो आहे तो निर्णय जाहीर केला. तुम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलं होतं ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की मवियासोबत लढल्या तर कसा फायदा होईल पुण्यामध्ये. ते तुम्ही दाखवलं का? त्याच्यावर सुप्रिया सुळेंचं काय म्हणणं आहे? शरद पवारांशी याबाबत तुम्ही काय बोललात का? नाही, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील किंवा आमचे प्रांताध्यक्ष शिंदे साहेब असतील, यांना त्या प्रस्तावाची कॉपी मी मागेच दिली होती, आजही दिलेली आहे. तर काय कुठले किंतु परंतु नाही आहेत. फक्त या ठिकाणी राजकीय जीवनामध्ये काही नाही का या ठिकाणी बदल घडत असतात किंवा या ठिकाणी काही बदल स्वीकारायचे असतात. त्याप्रमाणे आता काही घडामोडी चालू आहेत, पण त्या घडामोडी काय निश्चित झालेल्या नाहीत. त्या घडामोडीच्या संदर्भात साधक बाधक चर्चा माझ्याही समोर झाली किंवा माझ्या बरोबरीने जे नेते त्या शहरामध्ये ॲक्टिव्हेट आहेत, कामकाज करतात, त्यांच्याबरोबर झाली. त्यामुळं जो फॉर्म्युला चांगला वाटेल त्याच्यावर निश्चित निर्णय केला जाईल. तुम्ही नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगता आणि अजित पवार पण म्हणतात की आम्ही जरी महायुतीसोबत असलो तरी आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कुठेही सोडलेला नाही आहे. मग अजितदादांसोबत जाण्यासाठी तुम्हाला काय अडचण वाटते? असं आहे, मी अजितदादांच्या हाताखाली 24 वर्षे कामकाज केले. जेव्हा त्यांच्यापासून मी बाजूला व्हायचा निर्णय झाला तेव्हा तो घटनाक्रम होता की ते सरकारमध्ये गेले आणि पवारसाहेबांच्या या सगळ्या रणसंग्रामामध्ये आपण प्राणपणाने साथ द्यायची आणि पवारसाहेब जो पुरोगामी विचाराचा वारसा पुढे देतात त्याच्यामध्ये आपण तेवढ्याच ताकदीने उतरायचं, हाच इरादा होता. त्यामुळं दादांच्या समोर बरोबर कुठली कटुता नव्हती, नाही उद्या पण नसेल. उलट एकेकाळचा माझा आवडता नेता, ज्या नेत्यांनी मला माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी ऐकून घेतल्या किंवा वेळोवेळी मला त्या ठिकाणी तिथं मदत केली, अशा नेत्याला सोडताना मी काय असं की एकदम मुक्तपणाने नाही सोडलं. त्यामुळे आज त्यांच्याबरोबर जरी नसलो तरी त्यांच्याबद्दल कुठली कटुता नाही. हा काय 2 परिवार 2 पक्ष एकत्रित आल्यामुळे प्रशांत जगताप नाराज होतोय किंवा हट्ट करतोय अशातला काहीच पार्ट नाही आहे. हा राजकीय घडामोडी, ज्या मतदारसंघाने मला मतदान केलं त्या मतदारसंघातल्या मतदारांचा कौल काय आहे, तिथले जे कार्यकर्ते माझ्यासाठी लढले त्यांच्या त्या संदर्भातल्या निवडणुकांच्या वस्तुस्थिती काय याच्यावर आधारित हा निर्णय आहे. पण मग विचारधारेचं काय? तुम्ही म्हणता की दादा सत्तेसोबत गेल्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही, हेच एक कारण आहे की तुमचं वैयक्तिक वेगळं कारण वाटतंय? नाही, त्याच्यामुळे कारण असं काहीच नाही. आपण एखाद्या मतदारसंघात लढतो, त्या मतदारसंघातली लोक आपण फार फार पण नाही पण धनाढ्य नाही किंवा फार काय आपल्याकडे राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहतात. तो खूप मोठा आकडा घेऊन आपण जरी पराभूत झालो असलं तरी आपल्या पाठीशी उभं राहतात. तिथे कार्यकर्त्याची टीम नाही का त्या ठिकाणी लढते. त्या सगळ्यांना न्याय मिळावा एवढीच माफक अपेक्षा असते. तुम्ही महापौर राहिलेला पुण्याचा आणि राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून तुम्ही पुण्यामध्ये इतकी वर्ष काम केलेलं आहे. ती संधी सुद्धा साहेबांनी, ताईंनी आणि मागे दादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली. त्याच्यामुळं आज जो काही प्लॅटफॉर्म माझ्या म्हणजे मिळाला तो अर्थात पार्टीमुळे मला मिळाला. पण अशा वेळी तुम्हाला केवळ मतदारसंघापुरता तुम्ही नाही विचार करू शकत, तुम्हाला पूर्ण अख्ख्या पुण्याचा विचार करतो, कार्यकर्त्यांचा विचार करतो. पण काही गोष्टी अशा असतात की आपण काही गोष्टी ठरवलेल्या असतात आणि तिथं मात्र राजकीय जे काय विचारांचे आदान प्रदान होते किंवा काही गोष्टींची नाही का त्या संदर्भात चर्चा करावं लागतात. तिथं आपलंच म्हणणं रेटण्याचा स्वभाव आपण ठेवू नये ह्या मताचा मी आहे. त्याच्यामुळं पार्टीला मी म्हणेल तसंच पार्टीने वागलं पाहिजे या मताचं मी नाही.
म्हणून मी माझ्या इंडोरच्या काही चर्चा झाल्या, 4 भिंतीच्या जी चर्चा आहे तो प्रस्ताव मी ठेवला आहे. आणि मला खात्री आहे की ॲज अ कॅन्डिडेट म्हणून माझ्याकडे पण सुद्धा फार दिवस नाहीत. उद्या माझा अंतिम निकाल म्हणजे मला जो काही निकाल घ्यायचा आहे किंवा मला जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा पार्टीने या संदर्भात माझ्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे हा उद्या 4 वाजता जाहीर पण करेल. मग अजितदादांसोबत जर सुप्रिया सुळे गेल्या, शरद पवार गेल्या तर तुम्हाला काही हरकत नाही आहे? मला काहीच वाईट वाटायचं कारण नाही. शेवटी नका त्या ठिकाणी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तिथल्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी एकत्र कधी ना कधी काम केलं आहे आणि खूप वर्षाचा तो प्रवास आहे. त्याच्यामुळं मला कुठं काय ॲलर्जी असण्याचं, वाईट वाटण्याचं किंवा राग येण्याचं काही कारणच नाही. हा विषय फक्त एक मतदारसंघामध्ये 2 चिन्हाची लढाई झाली, 2 कार्यकर्त्यांचे नाही का त्या ठिकाणी श्रम झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एका ठराविक कंडिशनमध्ये तसं असतं. पण आत्ता काही निर्णय झालेला नाही. जो निर्णय असेल तो उद्या आहे. पण मग राजीनाम्याबद्दल तुम्ही काही ठरवले? कारण तुम्ही म्हटलं होतं की 2 राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर तुम्ही आता पक्ष, राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्या जो काही निर्णय असेल तो उद्या असेल आणि तो 4 वाजता असेल. पण उद्या काय म्हणजे नेमकं काय ठरवणार आहेत? सुप्रिया सुळे पुणे कार्यकर्त्यांशी उद्या- बोलणार आहेत काय? जो पुण्यातल्या कार्यालयात कार्यक्रम आहे त्याच्यात काय असणार? उद्या ताई आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कदाचित मी तुम्हाला बेडेक भरवू शकतो. दोन्ही काही गोष्टी होऊ शकतात. धन्यवाद. तुम्ही कुठल्या वेगळ्या पक्षाचा विचार करताय? इंडिपेंडेंट आता माझ्या मनाला कुठल्याही वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार सुद्धा स्पर्श झालेला नाही. त्याच्यामुळे उद्या 4 नंतर निश्चित त्या संदर्भात तुम्हाला काही मला सांगायचं तर नक्की सांगेल. कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सर, राहुल गायकवाड, मुंबई तक.